अजब रमा राघवची जोडी। जेवायचं का? भूक लागली, पोटात कावळे ओरडायला लागले। पूजा, अरे ये लवकर। सगळा स्वयंपाक झालाय, आता जेवायलाच बसायचंय। पूजा, पानं घेतेस? हो रमा, हे घे ताटा घे। म्हणजे आज पूजा वहिनी सोबत रमा मॅडम पण आपल्याला जेवण वाढणार आहे? काय जमतंय का? पानं घ्या। घे ताटा। आता ह्या घे वाट्या। अगं ही इथे ठेवायची मध्यभागी। घे। अगं 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 थांब, मी सांगते कसं वाढायचं ते। हे बघ, इथे मीठ वाढायचं, इथे चटणी कोशिंबीर हे सगळं डाव्या बाजूला वाढायचं आणि उजव्या बाजूला भाज्या वाढायच्या। वाटीत मध्यभागी वरण, त्याच्या या बाजूला भात किंवा पोळी, कळलं? पण आजी, हे असं राईट लेफ्ट का वाढायचंय? आमच्या घरी तर आम्ही कुठेही वाढतो, शेवटी जाणार तर सगळं पोटातच आहे ना। तसं करू नये रमाबाळा। ताट असंच का वाढायचं याचं एक शास्त्र असतं। हे बघ, लोणची आणि चटण्या या जास्ती प्रमाणात खाल्ल्या जाऊ नयेत म्हणून त्या ताटात डाव्या बाजूला वाढायच्या असतात। आणि आहारात भाज्यांचं प्रमाण जास्ती असलं पाहिजे म्हणून ते अगदी हाताशी म्हणजे उजव्या बाजूला वाढायचं असतं। ओ गॉड, तसं हे सगळं आहे इंटरेस्टिंग, पण मी आता आणखी लेक्चर नाही ऐकू शकत। ओके ओके, कळलं मला, आता मी तसंच वाढते। अगं लगेच घास का घेतेस? का? आता तर जेवणच जेवायचं आहे ना। जेवायचंच आहे, पण असं लगेच नाही। हात जोड बघू। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता उगाचे, जीवन करी जीवा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर वर्ण नोहे जाणीजे यज्ञ कर्म। काय रमा, कळला ना श्लोकाचा अर्थ की नाही? नाही। रमा मॅडम, याचा अर्थ असा की आपण जो घास घेतो तो घास घेत असताना श्री हरीचं नाव घ्यावं। आपण जे अन्न खातो ते साक्षात परब्रह्म असतं आणि जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर ते एक यज्ञ कर्म समजावं। ओके ओके फाईन, आता तरी जेवू का मी? करा सुरुवात। ओ गॉड, तुमच्याकडे किती रिच्युअल्स असतात। तुम्हाला माहितीये, मी जेव्हा माझ्या घरी बाहेरून येते ना, तेव्हा मी हात न धुताच जेवायला बसते। मला तर इतकी भूक लागलेली असते। हो, पण तसं करू नये रमा मॅडम, आपल्या हातावर जंतू असतात ना, त्यामुळे हात धुवून मगच जेवायला बसावं। राघव, तिला आता जेवू दे बरं। हो हो ना, आज नाश्त्याला खारट शिरा होता ना, त्यामुळे आता भूक लागली आहे। हो का? मी काम कर ना, उद्या तू मला शिरा करून दाखव, म्हणजे मला कळेल ना शिरा कसा करतात ते। करेनच, प्रत्येक पूजेला प्रसादाचा शिरा मीच करते, कारण त्याच्यात साखर समजून मीठ घालत नाही मी। श्रुती, काय रे गजा? आई जेवताना बोलू नये हे आता तिला नव्याने सांगायचं का? जेवा।
या इगो क्वीनला स्वतः तर काही करता येत नाही आणि मला चॅलेंज करते. राघव सरांची बहीण किती आगाऊ आहे. ही ना मला सगळ्यात जास्त त्रास देते. हे सगळं जेवण किती गोड गोड आहे, काही स्पाइसच नाहीये. कसं जेवायचं हे? रमा मॅडम, अहो भात घ्या ना पहिले. नाही नाही नाही, माझं झालं. अहो रमा मॅडम. रमा बेटा, असं मध्येच उठायचं नसतं. आपण एकत्र जेवायला बसलोय ना, मग सगळ्यांचं झाल्याशिवाय उठायचं नसतं. बस खाली. यांच्या घरात जेवण किती स्वीट स्वीट करतात. जितकी बोरिंग यांची फॅमिली आहे ना, तितकंच बोरिंग यांचं जेवण पण आहे. असं कुठे असतं? वाटत पण थोडं थोडंसं. काय तर म्हणे फूड वेस्ट नको जायला म्हणून ही सिस्टम आहे. आय थिंक ना यांचं स्टमक सुद्धा ना रूल्स आणि लेक्चर्स फुल होत असेल. मम्मा रमा मॅडम, तुम्ही मगाशी नीट जेवला नाहीत ना? तुम्हाला जेवण गेलं नाही ते लक्षात आलं माझ्या. ते ऍक्च्युली माझं. अगं असू दे, आमच्या घरातलं जेवण जरा गोड असतं, म्हणजे घरातल्यांना तीच चव आवडते. तुला जरा झणझणीत आणि तिखट जेवण आवडत असेल ना? बरं, मी तुझ्यासाठी पुन्हा या वरणाला आणि भाजीला फोडणी घातली. आता खाऊन बघ, आवडेल तुला. रमा मॅडम, आमच्याकडे जेवणात लसूणही नसतो, म्हणून कदाचित तुम्हाला आवडलं नसेल. पण आईने खास तुमच्यासाठी लसणाची आणि मिरचीची फोडणी दिली. खाऊन बघा. हा, पण ही कल्पना राघवची आहे बरं का. तो मला म्हणाला की रमा मॅडमच्या जेवणात थोडा तिखटपणा आणलास तर बरं होईल. खाऊन बघ, आवडेल तुला. खा ना अगं. वाव, हळूहळू. बरं, तुला आणखीन हवं असेल तर सांग, मी इथे खाली स्वयंपाकघरातच. रमा मॅडम, मी आईला तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायला सांगतोय, जरा चटपटीत चवीचा. माझ्यासाठी वेगळं? पण अंकल गुरुजींनी तर ते रूल्स सांगितलेत ना, काय तर स्व अन्न समथिंग समथिंग. त्याची काळजी तुम्ही करू नका रमा मॅडम. तुम्ही इथे येण्यामागचं कारण काहीही असलं तरी शेवटी तुम्ही पाहुणे आहात. तुमची कुठलीही हेळसांड होणार नाही ही जबाबदारी माझी. थँक्यू राघव सर. मला वाटलं होतं तेवढे वाईट नाही आहात. म्हणजे तुम्ही आहात म्हणून मी या घरामध्ये ऍटलीस्ट एवढा वेळ राहू तरी शकले, नाहीतर माझं तर हार्टच बंद पडलं असतं. यू नो व्हॉट, तुमची मम्मा किती क्यूट आहे. आय नो त्यांना पण मी इथे आलेलं आवडलेलं नाहीये, बट स्टील त्या माझ्याशी किती स्वीटली वागतात. नाहीतर तुमची खडूस आजी, तुमची सिस्टर आणि तुमची बहिणी किती इरिटेटिंग आहेत त्या. सॉरी. नाही, त्या सुद्धा माझ्या आईसारख्याच अगदी छान प्रेमळ आहे. तुम्ही म्हणता तशा स्वीट आणि क्यूट पण आहे. पण आता तुमच्या बाबतीत गोष्टीच अशा घडल्या आहेत की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल थोडा राग आहे. थोडा? अजिबात नाही, खूप 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 जास्त राग. हरकत नाही, खूप राग आहे. पण काळजी करू नका, आता 30 दिवस आहात ना तुम्ही, तो राग तोपर्यंत निवळेल.
सगळे गैरसमज दूर होतील आणि छान पटेल तुमचं सगळ्यांची. लिहून देतो मी. बरं तुम्ही जेव्हा मी येतो. पाणी ठेवलंय हं, लागलं तर घ्या. पटण्या बिटण्याची वाट बघत तिथे 30 डेज कोण थांबणार आहे? हा, पण मी इथून चुपचाप नाही जाणार. या घरातल्या तिघी इरिटेटिंग बायकांना मी माझ्या बोटावर असं घुमवणार आणि मग 2 दिवसात चू होऊन जाणार. रमा मॅडमवर संस्कार करायची जबाबदारी फक्त आबांची नाही, माझी. ती पार पडत असताना त्यांना कुठला त्रास नको आहे. रमा मॅडमचे 30 दिवस आनंदात जातील ही काळजी मलाच घ्यायला हवी. चला, आई कुठे? त्या स्वयंपाकाची तयारी करताय. बरं आबा आई ऐकलं? ए डमे, अशी खांबासारखी उभी राहू नकोस. हात जोड. शुभं करोती म्हणायचं आता. आजी, मला सांगा, आपण सकाळी एकदा पूजा केली ना, मग आता परत संध्याकाळी करायची काय गरज आहे? रमा बाळा, देवाचं नामस्मरण करण्यासाठी 24 तास सुद्धा अपुरे पडतात. आपण तर फक्त संध्या आरती करतो, जी खूप महत्वाची आहे. कळलं बाळा? रमा, आता शुभं करोती म्हणायचंय हा? येतं ना? शुभं म्हणजे ते काय असतं? अगं, तुला शुभम करोती येत नाही आणि येण्याचं सोड, तुला माहितीही नाहीये. अगं, एका मराठी घरात वाढलीयस ना तू. अरे काय ग, तुझ्या आईने तुला फक्त यास यास करायला शिकवलं, साध्या साध्या गोष्टी शिकवल्याच नाहीयेत. हे बघा, माझ्या मामाला शिकतील त्या आपल्यासोबत, म्हणून त्यांना पाठ होईल. त्यांचं पाठांतर चांगलं आहे, माहितीये मला. हो का? तुला कसं कळलं रे? काय प्रश्न विचारतेस पूजा? अरे ते दोघे एकत्र ऑफिसमध्ये काम करतात ना, मग इतकं तर राघवला माहितीच असणार. बाकी रमा मॅडम किती हुशार आहेत हे आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे. हो, तुला तर खूपच माहिती आहे. झालं का तुमचं? हा, बोलणं संपलं का? सुरू करायची का प्रार्थना? हो आबा. हा, चला. काय म्हणता तर काही आलंच नाही. कानावर तरी पडलं का? आता उद्या प्रश्न विचारणार आहे मी. शुभं करोती काय असतं, त्याचा अर्थ काय, हा कसं म्हणायचं? हा, आई आई अगं, तिला प्रश्न पडू नये ही जबाबदारी आता आपली आहे. राघवा, तू तिला शुभं करोती आणि सदा सर्वदा शिकव. अगदी तोंड पाठ करून घे. हो आबा. नारायणा, चल. राघव सर, मला सांगा, तुम्हाला हे एवढे सगळे पोएम्स लक्षात कसे राहतात? अरा, हे सगळं ऐकायच्या आधी माझे कान काने फुटून गेले. आता काय? अगं रमा, स्तोत्र, श्लोक, आरत्या यातला फरक कळतो की नाही तुला? म्हणजे तेच ती ना, आरत्या, व्हॉटएव्हर इट इज. पण मला सांगा ना, हे सगळं तुम्हाला पाठ कसं होतं? मला सांगा, सिनेमातली गाणी कशी पाठ होतात तुम्हाला? तुम्ही ती मन लावून ऐकता आणि मग म्हणता, म्हणूनच ना. हे पण तसंच आहे. हे श्लोक सुद्धा तुमच्या नीट लक्षात राहतील. या, मी शिकवतो तुम्हाला. बसा. पूजा, जरा बाहेर येतेस? मला महत्वाचं बोलायचं. चल, हात जोडा. हात जोडा. काय हो, काय झालं? तुम्ही मला असं इथे बाहेर का बोलवलं? काय झालं? तुम्ही सगळे ना हे अति करताय हा पूजा. पूजा, स्वतःला सावर आणि घरी बाकी सगळ्यांना सुद्धा 4 शहाणपणाच्या गोष्टी सांग. एक मिनिट, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? वा, तुम्ही रमा मॅडमना जो त्रास देताय ना त्याच्याबद्दल बोलतोय. आम्ही त्रास देतोय? आतापर्यंत रमा आणि तिची आई कसे वागत आले, त्यांनी काय काय केलं, हे सगळं तुम्ही विसरलात?
हो विसरलो, आणि तुम्ही सगळे ते विसरून जा. हे बघ, झालं गेलं ते गंगेला मिळालं. आता ती मुलगी इकडे निमूटपणे राहायला आली आहे ना, मग तुम्ही सगळं ते जुनं का आठवता आणि त्रास करून देताय? सूड उगवण्यासारखं का वागताय तिच्याशी? पण तुम्हाला तिचा एवढा पुळका का येतोय मला कळतच नाहीये. हेच पूजा की तुला काहीच कळत नाही. अगं ती श्रीमंता घरची मुलगी आहे आणि तुम्ही तिला इथे वाटेल तशी कामं करायला सांगताय. शिस्त लावण्याच्या नावाखाली तिला वाटेल तसं राबवताय. अगं उद्या जाऊन तिच्या आईला हे कळलं तर काय परिणाम होतील हे आता तरी कळतंय का तुला? तिला श्लोक शिकवणं, स्वतःची कामं स्वतः करणं हे शिकवणं, याला तुम्ही राबवून घेणं म्हणताय. आणि ती मुलगी श्रीमंत घरची आहे म्हणजे तिला यातलं काहीच करायचं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? पण तिला हे नाही जमत आहे ना ग पूजा. तिला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय आणि परांजपेंच्या घरातल्या कुणालाही त्रास झालेला आपल्याला परवडणार नाहीये. अच्छा, मला सगळं कळतंय तुम्ही हे का बोलताय ते. तुम्हाला असंच वाटतंय ना आपण सगळ्यांनी जर रमाला खुश ठेवलं तर हे आपल्या फायद्याचं आहे असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो, मला सांग काय चुकीचं आहे? सांग ना काय चुकीचं आहे? अगं आपण कोणी कुबेर नाही आहोत पूजा. आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर आपल्याला गिरीश आणि लावण्या परांजपेंसारख्या मोठ्या श्रीमंत माणसांची गरज लागते, गरज आहे. उद्या आपल्याला काही गरज लागली, काही अडचण आली तर हीच माणसं आपल्याला मदत करतील, आपल्याला उपयोगी पडतील. देव करो आणि आपल्याला या अशा श्रीमंत माणसांची गरज न पडो. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही ना हे असं पैशांच्या मागे पळणं बंद करा. त्यांचे पैसे त्यांच्याजवळ आणि आपली तत्व आपल्याजवळ. परांजपेंनी जर मनात आणलं तर ते आपल्याला मालामाल करू शकते. कसं समजवू यांना? म्हणा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. एक मिनिट. राघव सर, तुम्ही एवढं सगळं एकत्र बोलाल तर मला कसं कळेल? आपण एक एक लाईन करत जाऊया. हरकत नाही, आपण एक एक शब्द करत जाऊया. म्हणा माझ्या पाठीमागे. सदा सर्वदा. सदा सर्वदा. सदा सर्वदा योग तुझा घडावा. योग तुझा घडावा. घडावा. तुझे कारणी. तुझे कारणी. देह माझा पडावा. देह माझा पडावा. उपेक्षू नको. अपेक्षू नको. अरे कशाला दगडावर डोकं फोडतोय? आजी जमेल, शिकवीन मी त्यांना, हळूहळू येईल त्यांना. जाऊ दे ना. हे चल आपण शालिनीला मदत करूया. कशाला वेळ घालवायचा उगाच. शिका तुम्ही, काळजी करू नका, मी शिकवीन तुम्हाला. राघव सर, मी काय म्हणते, आपण एक काम करूया. तुम्ही प्रॉपर आईज क्लोज करून सगळं एकदम बोला जसं आधी म्हणाला तर, मग मी पुन्हा रिपीट करते. ओके? हरकत नाही. ऐका हा नीट कान देऊन. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. आता म्हणा. मॅडम